नमस्कार, आपण पाहत आहात एस.के. न्यूज. आजच्या ताज्या घडामोडी याप्रमाणे. 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त श्री अटल सेवा प्रतिष्ठान संचलित MS म्युझिकल अकॅडमी च्या वतीने भव्य गायन स्पर्धेचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत तब्बल 137 गायक कलाकारांनी सहभाग नोंदवून आपल्या गायकीचे सादरीकरण केले. या रंगतदार स्पर्धेतून 9 गुणवंत विजेत्यांची निवड करण्यात आली. सर्व विजेत्यांना भाजप आमदार माननीय श्री हेमंतभाऊ रासने यांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. त्यांचं मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आणि तुम्हाला जे काही मदत लागेल ती करण्याकरता आम्ही आज तुम्हाला शब्द देतो की आम्ही कटिबद्ध आहोत. कधी तुम्ही आम्हाला आवाज द्या. आपल्या सर्वांना या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप शुभेच्छा. आणि मनीष भाऊने अतिशय चांगला वेगळा उपक्रम केला, त्याबद्दल त्याचं मनापासून धन्यवाद. आणि पुढील काळात आत्तापासून ह्याच्या पुढील काळात ज्या ज्या गोष्टी करता मित्र म्हणून माझी मदत लागेल त्याच्याकरता मी तुमच्याबरोबर कायम आहे एवढं त्या निमित्ताने सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या स्पर्धेतील विशेष सन्मानचिन्ह स्वर्गीय सतीश शेठ गडाळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात आले, तर स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक कलाकाराला प्रोत्साहनपर सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या बक्षीस वितरण प्रसंगी स्वीकृत नगरसेवक विश्वास ननवरे, राजेंद्र काकडे यांच्यासह भाजप पदाधिकारी अमित कंक, निलेश कदम, माधव साळुंके, सुरेंद्र ठाकूर आणि इस्तियाक शेख हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. स्पर्धेचे अचूक व निष्पक्ष परीक्षण विनोद सुर्वे, निवेदिता दत्ता आणि मास्टर शाबीर एस. सर्जन यांनी केले. कार्यक्रमाचे नेटके प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष मनीषभाऊ साळुंके यांनी केले, तर संपूर्ण कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन सुरेश ककनानी यांनी सांभाळले. हा संगीत सोहळा यशस्वी पार पाडण्यासाठी संस्थेचे कार्यकर्ते गोपाळ यमोल, भूपेंद्र पांचाळ, अंकल जयस्वानी, भारतीताई धुमाळ, माऊली शिंदे आणि माऊली धुमाळ यांनी विशेष परिश्रम घेतले.